शुभा शूर शुभा महाराष्ट्राची शान शुभा साऱ्या शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला साऱ्या शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला झेंडा भगवा फडकविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला दिल जिजाऊ मातेनं जन्मवीर पुत्राला त्या शिवनेरी गडाला साऱ्या पेटल्या दीपमाला आई भवानी मातेच्या त्याला वाहिले चरणाला ध्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा रक्त अभिषेक सांडला ध्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा रक्त अभिषेक सांडला रक्त अभिषेक सांडला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला शुभा 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 मुखी हर हर महादेव बोलते जोशानं राजाचं मावलं गट गणिनीचा खुनी सारे गडसर त्यांनी केलं रूप शंभूच पाहुनी आमचं जीवन धन्य झालं अंगी वाघाचं बळ घेऊन तख्त दिल्लीचा राखला अंगी वाघाचं बळ घेऊन तख्त दिल्लीचा राखला तख्त दिल्लीचा राखला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला माझ्या शुभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला वीर शुभा शूर शुभा महाराष्ट्राची शान शुभा रंग भगवा ढंग भगवा आमच्या नसा नसात शुभा उंच आभाळी रंग केशरी घुमता ही दिशान शुभा भाई रंग केशरी घुमता ही दिशान शुभा घुमता ही दिशान शुभा वीर शुभा शूर शुभा महाराष्ट्राची शान शुभा रंग भगवा ढंग भगवा आमच्या नसा नसात शुभा
छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। सात मालेला केला नवस जगदंबेला, एक पुत्राचा दे मला दुष्टांचा नाश करण्याला, आई बहिणीच्या जिंकला ऐकून, आई बहिणीच्या जिंकला ऐकून हृदय फाटले माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। भवानीचे साक्षात्कार झाले, जिजाईला लागले डोहाळे, आलपट्टा चालवया भाले, गर्भात शिक्षण दिले, सह्याद्रीच्या कड्या कपारी, सह्याद्रीच्या कड्या कपारी नाच घोड्याची वाजे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। भवानीच्या साक्षी मर्दान घेतली शपथ समोर शिवबान, वैऱ्यांची उडवीन गर्दन स्वराज्य करीन स्थापन, केलर मामा बाजतानजी, केलर मामा बाजतानजी वीर मावळे तुझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे। कल्याणच्या सुभेदाराची सुन होती किरण सूर्याची, परिकोर तशी चंद्राची, जशी खानती सौंदर्याची। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। अथ संवत्सर फलम। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे
तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकाराने भूषित करून उत्सव करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफळ श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी म्हणजे संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे, म्हणजे खावे. सकाळी पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फळ श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फळ श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्येशाचे फळ श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फळ श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फळ पुण्यकारकाशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फळ श्रवण केले असता पातकांचा, ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून वर्ष प्रतिपदे दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फळ श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करू, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करू. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या मुलाची उन्नती करू. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने योग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केल्याचा सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मादेवाचे आयुष्य आहे 100 वर्ष. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभुव 1, स्वरोचिष 2, उत्तम 3, तामस 4, रैवत 5, चाक्षुष 6, वैवस्वत 7, सावर्णी 8, दक्ष सावर्णी 9, ब्रह्म सावर्णी 10, धर्म सावर्णी 11, रुद्र सावर्णी 12, देव सावर्णी 13, इंद्र सावर्णी 14. त्या एक एक म्हणून 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापार युगाची वर्षे 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर म्हणजे धर्मराज झाला, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे.
6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5125 वर्षे मागे पडली व 4,26,875 वर्षे शिल्लक आहेत. या क्रोधीनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल. उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढेल. उंदरांचा देखील उपद्रव वाढणार आहे. पाऊस पुष्कळ पडेल. धान्य वृद्धी होईल. लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र म्हणजे काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फल गुजरात मध्ये. आंध्र प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्घेशाचे फळ आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फळ पंजाब व काश्मीर मध्ये. नीरशेषाचे फळ दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. राजा मंगळ आहे त्यामुळे धान्य आणि संपत्ती कमी होणार आहे. आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळे कमी मिळतील. आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल. लोकांना सुख समाधान मिळेल. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. आगीपासून आणि चोरांपासून त्रास वाढेल. लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील. रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, कापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. निरसांचा अधिपती मंगळ असल्याने कोवळे, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किमती वाढतील. आद्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध 14 जानेवारी 21 जून 2024 रोजी रात्री 12:06 सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुख समाधानी होतील. यावर्षी वारुळ नावाचा मेघ असल्याने यज्ञ याग होतील. सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. यावर्षी पृथ्रुशवस नावाचा राग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघ निवास वाण्याची घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडेल. त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. यावर्षी 4 अडाक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफळ संवत्सरांबराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननमस्तु. शुभम भवतु. शांतिपुंडले वरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय. ईश्वर महाराज की जय. वांद्राई माते की जय. बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटाराया. हिमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी.
अन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो